सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आत्ता त्यांनी जसं सांगितलं तसं भामिनी हे पात्र जरी लोकांनी संगीत मनापमान हे नाटक एखाद वेळेला पाहिलेलं नसेल तरी सुद्धा भामिनी हे पात्र अनेकांच्या परिचयाचं आहे. माझंही तसंच झालं. मी अर्थातच संगीत मनापमान हे नाटक कधी पाहू शकले नाही, पण भामिनी ही भूमिका मला पहिल्यापासूनच परिचयाची होती. तशी बालगंधर्वांपासून सुबोध भावे यांच्यापर्यंत अनेकांनी भामिनी साकारलेली आहे आणि ही भूमिका आपल्या वाट्याला येणार, आपल्याला हे करायचं आहे. सगळ्यात आधी तर अर्थात मी नशिबाने मला इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करायला कायमच मिळाल्या आहेत आणि तसा विश्वास माझ्या सगळ्याच निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी माझ्यावर दाखवला आहे. ही भूमिका करण्याचं थोडंसं दडपण येणं साहजिकच आहे. म्हणजे आता मी म्हटलं तसं बालगंधर्वांपासून सुबोध भावे यांच्यापर्यंत अनेकांनी या भूमिकेला अजरामर करून ठेवलंय आणि ती आपल्या वाट्याला येणार आहे म्हटल्यावरती सुरुवातीला अर्थातच थोडंसं दडपण होतं. पण मला असं वाटतं की पुन्हा एकदा माझ्या सुदैवाने मला इतके चांगले दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार कायमच मिळत गेले की ते दडपण मला कधीच जाणवलं नाही. किंबहुना त्यांनी मला कायमच प्रोत्साहन दिलंय, मदत केली आहे वेळोवेळी. आणि मला असं वाटतं की ही पिरियड फिल्म जरी असली किंवा ही भूमिका जुन्या काळातली जरी असली तरी सुद्धा या सिनेमातली सगळीच पात्र आजच्या काळातली आहेत आणि ती सगळ्यात चांगली गंमत या सिनेमा आणि त्यातल्या पात्रांविषयी असं मला वाटतं. जरी भामिनी त्या काळातली असली तरी सुद्धा तिचे विचार, तिचे आचार अगदी आजच्या काळातले आहेत आणि पुन्हा एकदा मला आजच्या काळातली स्त्री साकारायला मिळते याचा मला खूप मनापासून आनंद आहे. ह्या सगळ्यासाठी मला ज्या ज्या लोकांनी योग्य समजलंय, मी कदाचित सगळी नावं मला माहितीही नसतील, कोणाकोणाचा वाटा आहे मला भामिनी ही भूमिका मिळण्यामागे, पण आमचे निर्माते जिओ स्टुडिओज, ज्योती देशपांडे, निखिल साने, सुनील फडतरे, अर्थातच आमचे दिग्दर्शक सुबोध भावे आणि जे कोण आहेत ज्यांना वाटलं की मी भामिनी साकारू शकेन, सगळ्यात आधी तर मला त्यांचे सगळ्यांचे आभार मानायचे की ही इतकी अजरामर अशी भूमिका माझ्या पदरी पडली त्यांच्यामुळे. आणि या सिनेमाच्या अनुभवाविषयी मला असं वाटतं कितीही बोललं तरी कमीच आहे. कारण प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं एखादा असा चित्रपट आपल्या वाट्याला येणं, ह्या स्केलचा, इतक्या ताकदीचा, इतकं सुंदर संगीत असलेला. त्यामुळे शंकर एहसान लॉय यांचं संगीत, आता सुमित्रानं म्हणाला तसं, ही भट्टी कट्यारपासूनच जमलेली आहे आणि हा अनुभव कट्यारच्या वेळेस प्रेक्षक म्हणून घेता आला आणि संगीत मनापमानच्या निमित्ताने त्यातल्या कलाकार म्हणून घेता आला. शब्दात मांडता येणार नाही तो अनुभव, कारण यावेळेस पहिल्यांदा मला असं वाटतं की मी संगीत तयार होण्याची प्रक्रिया सुद्धा अनुभवू शकले. अर्थातच सुबोध भावे यांच्यामुळे ते अनुभवू शकले, पण मॅजिकल अनुभव होता असं मला वाटतं. शंकर एहसान लॉय जिनियस आहेतच. त्यांनी आपल्याला इतके विविध प्रकारचे अल्बम्स दिले आहेत, इतकी कमाल गाणी दिली आहेत. या सिनेमासाठी सुद्धा सुमित्रादा म्हणाला तसा इतका उत्तम बॅलन्स त्यांनी साधलाय की जी जुनी पदं घेतली आहेत त्याच्या आत्म्याला कुठल्याही पद्धतीने धक्का न लागता फक्त नवीन पद्धतीने अरेंज करून ती आपल्या पुढे आली आहेत आणि नवीन गाणी सुद्धा त्या सगळ्या अल्बममध्ये ब्लेंड होतील अशीच त्यांनी तयार केली आहेत आणि ती सगळी आपल्या वाट्याला आली आहेत. ह्याचा खरंच खूप आनंद आहे. काय या सगळ्यांचे आभार मानण्यापलीकडे खरं तर मला काही सुचत नाही. माईक पण बंद झाला, म्हणजे माझी जशी बोलती बंद झाली या सिनेमात काम करायची संधी मिळाल्यानंतर तसंच माहिती झालं बघा. पण मी पुन्हा एकदा या सगळ्यांचे आभार मानेन की मला ह्या रूपात तुम्हा सगळ्यांच्या पुढे येता आलंय आणि तुम्ही सगळ्यांनी कायमच खूप प्रेम दिलंय, खूप प्रोत्साहन दिलंय विविध भूमिकांना, विविध चित्रपटांना. तसंच या चित्रपटाला सुद्धा तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा असेल ह्याची खात्री आहे. त्यामुळे 10 जानेवारीपासून चित्रपट प्रदर्शित होणारे 11ला आपण सगळे भेटूच पुन्हा एकदा पुण्यात.